एका रात्रीत आयुष्य बदलून जाऊ शकतं। घर, संसार, शेती, जनावरं आणि कधी कधी आपल्या माणसांनाही पाण्याचा महापूर गिळून टाकतो। ईशान्य भारतातील आसाममध्ये आज अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। हजारो कुटुंब उघड्यावर आली आहेत। लाखो लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा समोर राहिला आहे। प्रत्येक वर्षी हा महापूर येतोच, पण त्यावर कायमस्वरूपी उपाय कधी होणार? ही दृश्य कोणत्याही चित्रपटातील नाहीत, ही वास्तवाची वेदनादायक कहाणी आहे। आसाममध्ये पुरानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे। अनेक गावांमध्ये फक्त पाणीच पाणी दिसतंय। घराची छप्पर पाण्यावर तरंगताना दिसत आहे, तर काही ठिकाणी लोक जीव वाचवण्यासाठी झाडांवर, उंच बांधावर किंवा छोट्याशा बोटींमध्ये आश्रय घेत आहेत। या महापुरात आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झाला आहे। 5,24,000हून अधिक नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात अडकले आहेत। तराईदेव, शिवसागर, जोरहाट, नागाव आणि गोलाघाट हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत। शेकडो कुटुंबांनी आपल्या डोळ्यांसमोर संसार वाहून जाताना पाहिला, तर अनेक लहान मुलांनी आपल्या घराचं रूपांतर पाण्याच्या समुद्रात होताना अनुभवलंय। राज्यातील तब्बल 763 गाव पाण्याखाली गेली आहेत। जवळपास 49,000 हेक्टर शेत जमीन उद्ध्वस्त झाली आहे। हजारो शेतकऱ्यांचं वर्षभराचं स्वप्न काही तासात वाहून गेलं। जनावरं, कुक्कुटपालन आणि उपजीविकेची साधनही पुराच्या तळ्याखाली सापडली। अनेकांसाठी हा फक्त पूर नाही, तर पुन्हा एकदा शून्यातून आयुष्य उभारण्याची वेळ आहे। सोशल मीडियावर समोर येणारे व्हिडिओ मन सुन्न करणारे आहेत। कुठे आई आपल्या बाळाला डोक्यावर घेऊन पाण्यातून वाट काढताना दिसते, कुठे वृद्धांना बोटीतून सुरक्षित ठिकाणी हलवलं जातंय, तर कुठे लहान मुलांच्या डोळ्यात घर हरवल्याचं दुःख स्पष्ट दिसतंय। या दृश्यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे। भारतीय सैन्य, NDRF, SDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत। भारतीय हवाई दलाने हजारो मदत पाकिटं हवाई मार्गाने पोहोचवली आहेत। शेकडो बचाव पथकं आणि बोटींच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पण पुराचं पाणी ओसरल तरी या लोकांच्या आयुष्यातील संकट इतक्या सहज संपणार नाही। दरवर्षी ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांचा रौद्र अवतार पाहायला मिळतो। दरवर्षी लाखो लोक बेघर होतात, कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं आणि प्रत्येक वेळी प्रशासनाकडून मदतीची घोषणा होते। पण प्रश्न अजूनही कायम आहेत। पुरानंतर मदत मिळते, पण पूरच थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाय का होत नाही? हवामान बदल, अनियोजित विकास, नदी व्यवस्थापनातील त्रुटी आणि पुनर्नियोजनातली कमतरता याकडे गांभीर्यानं पाहण्याची वेळ आता आली नाही का? पुराचं पाणी एक दिवस ओसरेल, पण ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलं, ज्यांचं घर, शेती, आयुष्य वाहून गेलं, ज्यांच्या जखमा इतक्या सहज भरून निघणार नाहीत। आसाम आज केवळ मदतीची वाट पाहत नाही, तर संवेदनशीलतेची, दीर्घकालीन नियोजनाची आणि अशा आपत्ती पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस कृतीची अपेक्षा करत आहे। कारण प्रत्येक पुरानंतर वाहून जातं ते फक्त पाणी नसतं, वाहून जातात हजारो स्वप्न आणि अनेकांचं संपूर्ण आयुष्य।